मी डॉक्टर अभिजित ठोंबरे गेली 22-23 वर्ष झालं इंदापूरमध्ये प्रॅक्टिस करतोय। आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं आरतीसाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मला आमंत्रित केलं आणि आरतीचा मान दिला, त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानतो। आणि इथं येऊन खूप समाधान वाटलं आणि समाधान देणाऱ्या अनेक गोष्टी इथे आहेत। त्यातली पहिलीच आल्या बघितलं की इथं पर्यावरणपूरक असं गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे, कागदापासून बनवलेली आहे आणि ती विद्यार्थ्यांनीच बनवलेली आहे। आणि हा आदर्श घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण पर्यावरणाची हानी ह्या POPच्या मूर्तींमुळं खूप करत आहोत आणि आपल्या समाजासाठी ते अजिबातच परवडणारं नाही आहे। दुसरी गोष्ट अशी की मोबाईल व्यसनमुक्तीच्या संदर्भात ट्रस्टच्या माध्यमातून जे काम चाललेलं आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि ही खूप मोठी काळाची गरज आहे। तरुण पिढी मोबाईलमुळं अक्षरशः रसातळाला जायला लागलेली आहे, क्रयशक्ती कमी झालेली आहे, मुलांचं शिक्षणात लक्ष नाही आहे, रिलेशन्समध्ये प्रॉब्लेम येत आहेत। ह्या सगळ्या गोष्टी हे मोबाईलमुळं होत आहेत। तर हे एक अतिशय महत्त्वाचं असं मोबाईल व्यसनमुक्तीचं जे काम ट्रस्ट करतंय ते खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यासाठी आमच्या डॉक्टर संघटनेच्या वतीनं जी काही मदत लागेल किंवा ज्या काही गोष्टी आम्ही करणं आपणास अपेक्षित असेल त्या आम्ही 100% करू आणि त्याही प्रोजेक्टसाठी तुम्हाला शुभेच्छा। आणि विद्यार्थ्यांनीच असे छान पोस्टर्स वगैरे बनवलेले आहेत, खूप छान वाटते। ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वर्ष ऊस तोडणी कामगारांसाठी पण खूप दवाखाना असेल किंवा त्यांच्या शिक्षणासाठीच्या ज्या गोष्टी ट्रस्ट करतंय। आम्हाला आत्ता असं समजलं की काही विद्यार्थी ऊस तोडणी कामगारांचे जे आहेत ते काही जपानला गेलेले आहेत, काही विद्यार्थ्यांना 2-2 कोटीच्या फेलोशिप मिळालेल्या आहेत, काही लोकांच्या कादंबऱ्यांना शासनाचे पुरस्कार मिळून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे। एका तळागाळातल्या ऊस तोडणी कामगाराच्या मुलाला इतका मोठा सन्मान मिळणं किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला त्याला नेऊन पोचवण्याचं काम हे खरंच फार मोठं काम आहे। आणि त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा कोपीवरची शाळा किंवा अक्षय शिक्षण योजना, शंकरराव पाटील ओजस बाल संस्कार वर्ग किंवा अनेक अशा जनजागृती पथनाट्याच्या माध्यमातून ट्रस्ट करते। खूप मोठं काम आहे, या कामासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि जी काही मदत लागेल ती करायला मी कधीही तयार आहे। मला इथं बोलवलं गणेशोत्सवाच्या निमित्तानं, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो। धन्यवाद।